Hello students, in last video we study the type of structure of proteins. In that we study the four type of structure of proteins. Now we study the denaturation of proteins. So what is mean by denaturation? प्रोटीनचं डिनॅच्युरेशन म्हणजे काय? तर प्रोटीन कधी प्रोटीन मॉलिक्यूलचा जो शेप असतो तो काय होतो, चेंज होतो विदाउट ब्रेकिंग द अमाइड और पेप्टाइड बॉन्ड्स. आपल्याला माहिती आहे की पेप्टाइड्स हे काय, प्रोटीन्स हे काय आहे, पॉलीपेप्टाइड्स आहे. म्हणजेच त्यामध्ये अनेक अल्फा अमिनो ॲसिड्स हे काय झालेले असतात, एकमेकांना लिंक झालेले असतात. कशाद्वारे? पेप्टाइड बॉन्डद्वारे. त्यालाच आपण पेप्टाइड लिंकेज असं म्हटलेलं होतं. आपण जे स्ट्रक्चर्स बघितले प्रोटीन्सचे त्यामध्ये आपण बघितलं की सेकंडरी स्ट्रक्चर आहे, टर्शरी स्ट्रक्चर आहे किंवा क्वाटर्नरी स्ट्रक्चर आहे. हे कसे आहेत? 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. फॉर एक्झाम्पल अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर घेऊ आपण, सेकंडरी टाईप स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. मग या अल्फा हेलिक्स स्ट्रक्चरमध्ये पॉलीपेप्टाइड चेन ही काय झालेली असते, ट्विस्ट झालेली असते स्पेरिकली. ट्विस्ट म्हणजे ती गुंडाळल्या गेल्यासारखी स्प्रिंगसारखी ट्विस्ट झालेली असते. मग ही ट्विस्ट झालेली चेन, पॉलीपेप्टाइड चेन किंवा प्रोटीन्समधली ही ट्विस्ट चेन ही काय होऊन जाणार, प्रायमरी लिंकेज होऊन जाईल त्यांचं. किंवा मग तिचा शेप काय होऊन जाणार, ट्विस्टपासून सिम्पल शेपमध्ये येणार, ती सिंगल चेनसारखी. मग याच कंडिशनला म्हणजेच चेंज ऑफ प्रोटीन स्ट्रक्चर विदाउट ब्रेकिंग द अमाइड और पेप्टाइड बॉन्ड्स दॅट फॉर्म द प्रायमरी स्ट्रक्चर. म्हणजे सेकंडरी किंवा टर्शरी 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमधून प्रोटीन्सचं प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये चेंज होणे, पण त्यामध्ये काय होणार नाही, पेप्टाइड बॉन्डमध्ये कोणतंच ब्रेकिंग वगैरे होणार नाही. विदाउट ब्रेकिंग द चेंज ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल और चेंज ऑफ शेप ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल विदाउट ब्रेकिंग ऑफ अमाइड और पेप्टाइड बॉन्ड्स और लिंकेज, they are converted into primary structure. This is called as the denaturation of protein. आलं लक्षात? डिनॅच्युरेशन म्हणजे काय की पेप्टाइड बॉन्ड मध्ये चेंज न होता प्रोटीन मॉलिक्यूलमध्ये काय होणे, चेंजेस होणे. कशामध्ये? त्याच्या स्ट्रक्चरमध्ये. की सेकंडरी टाईपचं स्ट्रक्चर असेल म्हणजे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असेल किंवा मग टर्शरी स्ट्रक्चर असेल, या टर्शरी स्ट्रक्चरचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये. पण काय होणार नाही, विदाऊट त्यांच्यामधलं पेप्टाइड बॉन्ड हे काय होणार नाही, ब्रेकिंग होणार नाही. अशा कंडिशनला काय म्हणतात, डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. मग हे डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन हे काय बनवून टाकतं, प्रोटीनला इनसोल्युबल इन वॉटर बनतं. दिस कॉज चेंज इन द प्रॉपर्टीज ऑफ प्रोटीन अँड द बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी इज ऑफन लॉस्ट. मग शेप चेंज झाल्यामुळे जे सेकंडरी स्ट्रक्चरच्या प्रोटीनचे ज्या प्रॉपर्टीज असतील, आता ते काय होणार, शेप चेंज झाल्यामुळे प्रायमरी स्टेजला येतात. म्हणून त्यांच्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज असतील त्यासुद्धा काय होतात, चेंज होतात. दिस इज कॉल्ड ॲज द डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन्स. आलं लक्षात? डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन्स म्हणजे काय, तर डिनॅच्युरेशन इज द प्रोसेस बाय विच द मॉलिक्युलर शेप ऑफ द प्रोटीन चेंजेस विदाउट ब्रेकिंग the amide or peptide bonds that form the primary structure. मग हे कशामुळे होते, कधी हाय टेम्परेचर किंवा ॲसिडिक कंडिशन किंवा बेसिक कंडिशन किंवा मग नॉन कोवॅलंट इंटरॅक्शन हे याला काय असतात, डिनॅच्युरेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. आलं लक्षात की डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन्स कसं घडून येतं. त्यानंतर आपण बघूया एन्झाईम्स. आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये अनेक प्रकारचे काय आहे, एन्झाईम्स आहेत. देअर आर डिफरंट 1000 टाईप्स ऑफ एन्झाईम्स दॅट प्रेझेंट इन अवर बॉडीज. आणि मग या एन्झाईमच्या माध्यमातूनच आपल्या ज्या फिजिओलॉजिकल काही केमिकल रिॲक्शन्स असतात, या रिॲक्शन्स या एन्झाईम्समुळेच काय होतात, आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या बॉडीच्या आत ह्या घडून येत असतात. मग हे एन्झाईम्स हे काय रोल प्ले करतात, एक प्रकारचा कॅटॅलिस्टचा रोल प्ले करतात. लक्षात आलं? मग अ व्हेरी लार्ज नंबर ऑफ केमिकल रिॲक्शन टेक प्लेस इन अवर बॉडीज. आपल्या बॉडीमध्ये खूप असंख्य अशा केमिकल रिॲक्शन्स घडून येतात. दीज आर ब्रॉट अबाउट ॲट द
physiological pH of 7.4 and body temperature 37 degrees Celsius with the help of biological कॅटलिस्ट कॉल्ड एन्झाईम्स. मग ह्या केमिकल रिॲक्शन आपल्या बॉडीचं pH किती असतं, स्टमकमध्ये 7.4 असते आणि बॉडी टेम्परेचर, नॉर्मल बॉडी टेम्परेचर हे किती असते, 37 डिग्री सेल्सिअस. मग या कंडिशनमध्ये आपल्या बॉडीमध्ये अनेक केमिकल रिॲक्शन्स ह्या घडून येत असतात. कोणाच्या मदतीने, बायोलॉजिकल कॅटलिस्टच्या मदतीने. मग या बायोलॉजिकल कॅटलिस्टलाच काय म्हणतात, एन्झाईम्स असे म्हणतात. आपल्या शरीरामध्ये अनेक हजार प्रकारचे वेगवेगळे एन्झाईम्स हे असतात. त्यातले 1-2 उदाहरण सांगते. जसं आहे इन्सुलिन. इन्सुलिन हे काय, एक प्रकारचं एन्झाईम्स आहे. मग या एन्झाईममुळे काय होतं, इन्सुलिन सिक्रिटेड बाय द पॅनक्रियाज. पॅनक्रियाज हे काय करतात, इन्सुलिन नावाचं एन्झाईम सिक्रिट करतात आणि हे इन्सुलिन आपल्या ब्लडमधल्या शुगर लेवलला काय करतं, कंट्रोल करतं. म्हणूनच जर शुगर असेल एखाद्या पेशंटला, म्हणजे डायबेटिक पेशंट असेल आणि ती रेंजच्या बाहेर असेल डायबेटीस, तर त्या पेशंटला बाहेरून काय दिलं जातं, इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं जातं. कारण आपल्या शरीरातले अशा पेशंटच्या शरीरातलं इन्सुलिन हे आहे त्या वाढलेल्या ब्लड शुगर लेवलला कंट्रोल करण्यासाठी कमी पडतं. त्यामुळे त्या पेशंटला इन्सुलिनचे काय दिले जातात, बाहेरून इंजेक्शन दिले जातात. लक्षात आलं. इन्सुलिन हे नावाचं एक एन्झाईम, ते आपल्या बॉडीमध्ये पॅनक्रियाज हे ऑर्गन सिक्रेट करतं आणि इन्सुलिनचं काम काय आहे, कंट्रोल्स द ब्लड शुगर लेवल. त्यानंतर सलावा म्हणजे आपली लाळ जी तोंडामध्ये असते, त्या लाळेमध्ये सुद्धा अमायलेज नावाचं काय असते, एन्झाईम असते. मग हे एन्झाईम सिक्रेट झाल्यामुळेच आपण काय करतो, जेवताना तोंडामध्ये घास घेतो आणि मग तो चावतो. तर आपण जेव्हा चावत असतो तर ती लाळ आपल्या त्या अन्नामध्ये काय होत असते, मिक्स होत असते आणि मग आपण पोटामध्ये तो घास ढकलतो जिभेच्या साह्याने. तर मग ह्या अमायलेजच्या साह्याने, अमायलेज जे सलायवामध्ये प्रेझेंट असते, लाळेत अमायलेज नावाचं एन्झाईम प्रेझेंट असते. त्यामुळे काय होत असतं, अन्नपचन क्रिया ही सोपी पडत असते. कारण अन्नामध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहेत, म्हणजे स्टार्च आहेत, त्याला हायड्रोलिसिस करायचं काम, म्हणजेच या स्टार्चचं किंवा कार्बोहायड्रेटचं विघटन करण्याचं काम हे कोण करत असतं, अमायलेज नावाचं लाळेमधलं एन्झाईम करत असते. तर अशा प्रकारे एन्झाईम्स हे काय करतात, बायोलॉजिकल किंवा फिजिओलॉजिकल ज्या केमिकल रिॲक्शन आहे त्याला ॲक्टिव्ह करायचं काम हे कोण करत असतं, एन्झाईम्स करत असतात. मोस्ट एन्झाईम्स कॅटलिस्ट ओनली वन रिॲक्शन और वन ग्रुप ऑफ सिमिलर रिॲक्शन. खूपसे एन्झाईम्स असे आहे की ते फक्त एकाच प्रकारची रिॲक्शन काय करतात, कॅरी करत असतात. द एन्झाईम्स कॅटलायसिस इज हायली स्पेसिफिक. म्हणजेच एन्झाईम कॅटलिसिस हे कसं आहे, हायली स्पेसिफिक आहे. You have learned that a mineral acid can catalyze hydrolysis of many types of compounds such as esters, acetals and amides. In contrast, an enzyme that catalysis hydrolysis of amide will not work on ester or acetal. आपण नेहमी बघतो केमिकल रिॲक्शनमध्ये की एखादं मिनरल ॲसिड हे काय करतं, कॅटलिस्टचं काम करतं. कशामध्ये, मिनरल ॲसिडच्या थ्रू इस्टरचं कॅटॅलिसिस होते किंवा ॲसिटिल रिॲक्शनमध्ये ते मिनरल ॲसिड ॲज अ कॅटलाइज वर्क करतात. ते किंवा अमाइड्सच्या हायड्रोलिसिसमध्ये मिनरल ॲसिड काय करतात, कॅटलिस्टचं काम करतात. पण एन्झाईम्स असे आहे की एक प्रकारचीच केमिकल रिॲक्शन ते कॅटलाइज करतील. फॉर एक्झाम्पल, अमाइड, एखादा एन्झाईम जर अमाइडच्या हायड्रोलिसिससाठी कॅटलिस्टचा रोल प्ले करत असेल तर ते सेम एन्झाईम इस्टर आणि ॲसिटिलसाठी कॅटलिस्टचा रोल प्ले करणार नाही. मग यावरून आपल्याला काय लक्षात येते की एन्झाईमची ॲक्शन ही कशी आहे, हायली स्पेसिफिक आहे. म्हणजेच ठराविक रिॲक्शनसाठी किंवा ठराविक बायोलॉजिकल किंवा फिजिओलॉजिकल केमिकल रिॲक्शनसाठी ठराविक एन्झाईम्सच काम करतात. जसं आपण आत्ताच एक्झाम्पल बघितलं की शुगर लेवल कंट्रोल करायचं काम हे कोण करतील, फक्त
इन्सुलिन नावाचंच एन्झाईम करणार. इन्सुलिन हे आपल्या शरीरामध्ये दुसऱ्या केमिकल रिॲक्शनची कॅटॅलिसिस करणार नाही. त्यानंतर कार्बोहायड्रेट्स किंवा स्टार्चचं विघटन किंवा हायड्रोलिसिस करायचं काम हे कोण करणार? अमायलेज नावाचंच एन्झाईम करणार. यांच्याकडून दुसरी रिॲक्शन होणार नाही किंवा दुसरे एन्झाईम्स स्टार्चचं कॅटलायसिस करणार नाही. मग या उदाहरणांवरून काय लक्षात येते आपल्याला की एन्झाईमची ॲक्शन ही काय आहे? हायली स्पेसिफिक आहे. त्यानंतर आपण बघू इथे फिगर नंबर 14.23 पेज नंबर 314 पुस्तकामध्ये बघा दिलेलं आहे की एन्झाईमची ॲक्शन कशी होते. सबस्ट्रेट आहे, खाली एन्झाईम आहे. एन्झाईममध्ये ॲक्टिव्ह साईट असते, त्यामध्ये सबस्ट्रेट येऊन बरोबर काय होतो? फिट होतो आणि त्यावर एन्झाईमची काय होते? ॲक्शन होते आणि त्यापासून एक विशिष्ट असा काय बनतो? प्रॉडक्ट बनतो. ओके, दिस इज द एन्झाईम कॅटॅलिसिस. आता आपण अभ्यासूया मेकॅनिझम ऑफ एन्झाईम कॅटॅलिसिस. ॲक्शन ऑफ ॲन एन्झाईम ऑन ए सबस्ट्रेट इज डिस्क्राईब ॲज अ लॉक अँड की मेकॅनिझम. एखाद्या एन्झाईमचं एखाद्या सबस्ट्रेटवर ॲक्शन कशी होते या मेकॅनिझमला म्हणतात लॉक अँड की मेकॅनिझम. मग या फिगर नंबर 14.23 मध्ये काय दिलेलं आहे? लॉक अँड की मेकॅनिझम दिलेलं आहे बघा. समजा हे एन्झाईम हे काय एक प्रकारचं लॉक आहे. त्यानंतर इथे ग्रीन कलरचा काय दिसतोय? सबस्ट्रेट दिसतोय. मग या लॉकमध्ये ही की येऊन काय गेलेली आहे? पूर्णपणे बसलेली आहे. तर म्हणूनच याला काय म्हणतात? लॉक अँड की मेकॅनिझम. अकॉर्डिंगली द एन्झाईम हॅज अ ॲक्टिव्ह साईट ऑन इट्स सरफेस. एन्झाईमला त्याच्या सरफेसवर एक काय असते? ॲक्टिव्ह साईट असते. फिगर 14.23 मध्ये दिलेली आहे. तुम्हाला मी वारंवार सांगते की इथे बघा ही ॲक्टिव्ह साईट दिलेली आहे एन्झाईमची. ती कुठे असते? एन्झाईमच्या सरफेसवर असते. त्यानंतर अ सबस्ट्रेट मॉलिक्यूल कॅन अटॅक टू धिस ॲक्टिव्ह साईट ओनली इफ इट हॅज द राईट साईज अँड राईट शेप. जर सबस्ट्रेट मॉलिक्यूलचा राईट साईज आणि राईट शेप असेल, त्याचा आकार आणि त्याचा साईज आणि शेप हा कसा असेल? योग्य, म्हणजे त्या ॲक्टिव्ह साईटच्या शेपसारखाच असेल तर तो काय करतो? तिथे येऊन फसतो. द प्रॉडक्ट्स लिव्ह द ॲक्टिव्ह साईट अँड द एन्झाईम इज देन रेडी टू ॲक्ट अ कॅटलिस्ट अगेन. मग यापासून मग प्रॉडक्ट काय होऊन जातो? लिव्ह होतो. म्हणजे इथे काय होते? सेपरेट एक प्रॉडक्ट बनून जातं आणि मग एन्झाईम काय होतो? फ्री होऊन जातो आणि तो पुन्हा काय करू शकतो? कॅटलिस्ट म्हणून रिॲक्ट होऊ शकतो. फॉर्मेशन ऑफ एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स हॅज अ व्हेरी लो activation energy. That is how the rate of reaction is very high. Some enzymes are so efficient that one enzyme molecule can catalyze the reaction of 10,000 substrate molecule in 1 second. ही रिॲक्शन इतकी फास्ट आणि म्हणजेच रॅपिड असते की एका वेळेस एक एन्झाईम अशा प्रकारच्या 10,000 रिॲक्शन म्हणजे 10,000 सबस्ट्रेट काय करू शकतो? कॅप्चर करू शकतो. कोणाकडून? एका एन्झाईमद्वारेच काय होणार? ही रिॲक्शन होणार. आलं लक्षात की एन्झाईम्सला काय असतात? एक विशिष्ट टाईपचे काय असते? सरफेसवर ॲक्टिव्ह साईट असते. मग ॲक्टिव्ह साईट ज्या आकाराची, ज्या शेपची आणि साईजची असेल, त्या शेप आणि साईजमध्ये बसणारा जर सबस्ट्रेट असेल तर तो तिथे लॉक होतो. लॉक झाल्यामुळे एन्झाईमची त्याच्यावर ॲक्शन होते आणि त्यापासून काय होतं? एक प्रॉडक्ट बाहेर पडतं आणि तो एन्झाईम पुन्हा काय होऊन जातो? फ्री होऊन जातो. आपल्याला माहिती आहे की कॅटलिस्ट काय करतो? रिॲक्शन घडवून आणतो. तो स्वतः काय करत नाही? रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही. धिस इज द फंक्शन ऑफ कॅटलिस्ट. मग इथे एन्झाईम आहेत कॅटलिस्ट, तर ते सुद्धा असंच करतील की सबस्ट्रेटपासून काय घडवून आणतील? प्रॉडक्ट बनवून घेण्याची क्रियाला मदत करतील, पण स्वतः तिथे काय होणार नाही? रिॲक्ट होणार नाही. म्हणून प्रॉडक्ट बनलं की ते सबस्ट्रेट काय होणार? ते एन्झाईम्स काय होऊन जाईल? पुन्हा फ्री होऊन जाणार. मग हे फ्री झालेलं एन्झाईम पुन्हा त्या ॲक्टिव्ह साईट सारख्या शेप आणि साईजचं जर सबस्ट्रेट असेल तर पुन्हा त्या
ॲक्टिव्ह साईटवर तो काय होणार, फिट होऊन जाणार आणि पुन्हा तीच रिॲक्शन काय होत जाते, रिपीट होत जाते. मग अशा प्रकारे एकच एन्झाईम जवळजवळ 10,000 सबस्ट्रेटवर काय होऊ शकतो, ॲक्टिव्ह होऊ शकतो किंवा कॅटॅलिसिस करू शकतो. सेव्हरल एन्झाईम्स हॅव बीन आयसोलेटेड फ्रॉम ऑर्गॅनिझम, purified and crystallized, and amino acid sequence of many of them have been determined. मग बॅक्टेरियापासून कितीतरी अनेक एन्झाईम्स काय केले, आयसोलेट केले, त्यांना क्रिस्टलाइज केलं आणि त्यांच्यामध्ये कोणती अमिनो ॲसिडची लिंक आहे ते काय केलेलं आहे, डिटरमाइन केलेलं आहे. इन मेनी इंडस्ट्रियल प्रोसेस स्पेसिफिक रिॲक्शन्स आर कॅरीड आउट बाय सच अ use of enzymes extracted from the organism and also by use of new enzymes made using genetic engineering. मग बॅक्टेरियाजपासून सिंथेसाइज केलेल्या एन्झाईमचा इंडस्ट्रीजमध्ये काय होतं, यूज होत असतो. सम एक्झाम्पल ऑफ इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन ऑफ एन्झाईम कॅटलिस्ट आर. काही आपण एक्झाम्पल बघू. इंडस्ट्रीजमध्ये, फॅक्टरीजमध्ये किंवा कारखान्यांमध्ये याचा काय होतो, एन्झाईमचा ॲज अ कॅटलिस्ट उपयोग होतो. मग हे एन्झाईम कुठून येतात, तर आपल्या शरीरातून काढलेले नसतात, तर बॅक्टेरियापासून किंवा इतर ऑर्गॅनिझमपासून हे एन्झाईम्स काय केलेले असतात, सिंथेसाइज केलेले असतात. त्यानंतर मग ह्यांचा यूज कुठे होतो इंडस्ट्रीजमध्ये, तर कन्व्हर्शन ऑफ ग्लुकोज टू स्वीट टेस्टिंग फ्रुक्टोज यूजिंग ग्लुकोज आयसोमरेज. तर ग्लुकोज आयसोमेरेज बनवण्यासाठी ग्लुकोजचं कन्व्हर्शन फ्रुक्टोजमध्ये करण्यासाठी एन्झाईमचा यूज होतो. त्यानंतर मॅन्युफॅक्चर ऑफ न्यू अँटीबायोटिक्स यूजिंग पेनिसिलिन जी ॲसिलेज. त्यानंतर अँटीबायोटिक्सच्या मॅन्युफॅक्चरमध्ये कशाचा यूज होतो, या एन्झाईमचा यूज होतो. त्यानंतर मॅन्युफॅक्चर ऑफ लॉन्ड्री डिटर्जंट्स यूजिंग प्रोटीएज नावाचं एन्झाईम्स आहे, त्याचा यूज कशामध्ये होतो, लॉन्ड्री डिटर्जंट्समध्ये, वॉशिंग पावडर, वॉशिंग साबण हे बनवण्यासाठी. त्यानंतर मॅन्युफॅक्चर ऑफ इस्टर्स यूजिंग इन कॉस्मॅटिक्स यूजिंग जेनेटिकली इंजिनियर्ड एन्झाईम. जेनेटिकली इंजिनियर्ड एन्झाईम्स म्हणजे काय, तर जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे शोधून काढलेल्या एन्झाईमचा उपयोग जे कॉस्मॅटिक्स आहे, कॉस्मॅटिक्स म्हणजे सौंदर्य प्रसाधने, यांच्यामध्ये सुद्धा काय होतो, या एन्झाईमचा उपयोग होतो. दिस इज द uses of industrial application of enzyme catalysis. ओके, लक्षात आलं. एन्झाईम्स म्हणजे काय, एन्झाईमचं मेकॅनिझम काय असते, कोणत्या मेकॅनिझमवर एन्झाईम काम करतं, लॉक अँड की मेकॅनिझमवर. एकच एन्झाईम हे किती थाउजंड्स ऑफ रिॲक्शन घडवून एका सेकंदात थाउजंड्स ऑफ सबस्ट्रेटवर काय करू शकतात, ते कॅटलिस्ट करू शकतात. एन्झाईम्स हे कसे आहे, हायली स्पेसिफिक आहे. हायली स्पेसिफिक म्हणजे काय, तर एक प्रकारचा एन्झाईम तीच रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट म्हणून उपयोगात येणार, त्या एन्झाईम्सद्वारे दुसऱ्या रिॲक्शन कॅटलाइज करता येणार नाही. देन वी स्टडी द न्यूक्लिक ॲसिड.